नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दत्ता लिंबोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकलव्य निवासी शाळा EMRS यामधील प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम एकलव्य निवासी शाळेमध्ये इयत्ता 6वीला प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रथमतः वेगवेगळ्या आस्थापनामध्ये जे विद्यार्थी आदिवासी समाजाचे जे मुलं शिकतात त्या शाळेमध्ये एक स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात येतं आणि 100 मार्काची एक एंट्रन्स एक्झाम त्यांची घेतली जाते आणि एंट्रन्स एक्झाम आपण पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये आवेदन सादर करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात होते आणि साधारणतः फेब्रुवारीच्या 26 फेब्रुवारीपर्यंत त्याची एंट्रन्स एक्झाम ही आपल्या प्रत्येक एकलव्य निवासी शाळेमध्ये व विविध जिल्ह्यात जे सेंटर दिले जातात त्या ठिकाणी हे एंट्रन्स होते आणि एंट्रन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढली प्रक्रिया आहे प्रवेशाची। जर विद्यार्थी एंट्रन्समध्ये चांगले मार्क पडले, मेरिटनुसार त्या विद्यार्थ्याला ती शाळा अलाउड झाली तर त्याच्यानंतर पुढली प्रवेश प्रक्रिया अशी आहे की एका वर्गामध्ये इयत्ता 6वीमध्ये 30 मुले आणि 30 मुली असे एकूण 60 विद्यार्थ्यांचे व्हॅकन्सी असतात आणि या 60 विद्यार्थ्यांपैकी आपण जर पाहायला गेलं तर आदिवासी जमातीचे यामध्ये 48 विद्यार्थी असतात, आदिम जमातीचे 3% विद्यार्थी असतात, त्याचप्रमाणे ST SNDT या प्रकारचे पण 3 विद्यार्थी या 3% विद्यार्थी या ठिकाणी असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत किंवा आई-वडील नाही ज्यांचा सांभाळ कोणी करतात, अनाथ मुलं आहेत, यांना पण या ठिकाणी 3% आरक्षण दिलेलं आहे। तर ज्यावेळेस विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेशित होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचं पात्रता जी आहे की विद्यार्थ्याचं वार्षिक उत्पन्न त्याच्या पालकाचं हे 6 लाखापेक्षा कमी पाहिजे तरच त्या विद्यार्थ्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळतो आणि विद्यार्थ्याचे पालक जे आहेत ते नोकरीला या ठिकाणी शासकीय नोकरी किंवा खाजगी मोठ्या नोकरीला नसावं जेणेकरून त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 6 लाखाच्या पुढं असेल आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी केवळ आदिवासी विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी एकलव्य शिक्षण भेटतं, बाकी अवांतर समाजासाठी या ठिकाणी शिक्षण भेटत नाही। फक्त आदिवासी विद्यार्थ्यासाठीच या ठिकाणी शिक्षण मिळतं। त्यासाठी लागणारे कागदपत्र जर आपण पाहायला गेलो तर त्यामध्ये विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागते, विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट लागते, विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्याच्या पालकाची कास्ट सर्टिफिकेट पाहिजे किंवा व्हॅलिडिटी पाहिजे। त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न हे 6 लाखाच्या आत असणारं वार्षिक उत्पन्न विद्यार्थी पाहिजे। जर विद्यार्थी दारिद्र्य देशामधून येत असेल तर ते दारिद्र्याचं प्रमाणपत्र पाहिजे, गावचं रहिवासी पाहिजे आणि मुख्यतः विद्यार्थ्याचा 5वीला ज्या शाळेमध्ये होता त्या लिव्हिंग सर्टिफिकेट त्या शाळेचं त्या ठिकाणी आपल्या ॲडमिशनच्या वेळेस लागले जाते आणि विद्यार्थ्यासोबत दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे पासपोर्ट साईज फोटो आणि महत्त्वाचं मध्ये विद्यार्थ्याला मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक घेतले जातं। तर अशा प्रकारचे एकंदरीच्या कागदपत्राची पूर्तता शाळेमध्ये केल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी आपण प्रवेश निश्चित केला जातो। अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया आपण EMRSच्या या ठिकाणी पाहिली आहे। धन्यवाद।